5 सप्टेंबरच्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी काही मुद्दे मांडलेले होते आणि ते सरांना बहुधा भावलेले आहेत आणि म्हणून सरांनी मला सांगितलेलं आहे. माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, त्याचं मी प्रमोशन करत नाही, पण आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगतो. माझं स्वतःचं सुधीर गाडे 3410 या नावाने यूट्यूबवरती तुम्ही सर्च केलं तर यूट्यूब चॅनल आहे आणि मी शिक्षणाबरोबर अनेक विषयांवरती माझी भाषणं होतात. तर शिक्षणावरती संबंधित असलेली 5 भाषणं माझी 25 मिनटापासून ते 1 तास 25 मिनटापर्यंत अशी 5 भाषणं माझी त्या चॅनलवरती आहे. त्यामुळे आता मी किती वेळ बोलू शकतो याचा अंदाज सगळ्यांना आला आहे. त्यामुळे काही जणांच्या पोटात गोळा पण उठला असेल आणि काही जणांच्या पोटात कावळे पण ओरडत आहेत, परंतु त्या दिशेनं मी जाणार नाही. दुसरं, मी एक ब्लॉग लिहितो. माझ्या ब्लॉगचं नाव सोपं आहे, सांगतो सुधीर. असं आपण रोमन स्क्रिप्टमध्ये लिहिलं तर माझा ब्लॉग मी बऱ्याच जणांना पाठवतो. दर आठवड्याला एक लेख असा मी साधारण लिहितो. मंगळवार हा माझ्या स्वतःसाठी मी ठरवून ठेवलेला आहे. तो ब्लॉगही मी इथल्या बसलेल्या अनेक जणांना पाठवत असतो, त्याच्यावरती पण मी लिहित असतो. तर आत्ता मला आपल्याशी संवाद करायचा आहे. मी भाषण करू शकतो हे त्याचा पुरावा मी तुम्हाला दिला आहे, तुम्ही नंतर तपासू शकता, परंतु मी आत्ता भाषण करणार नाही. मी आपल्याशी संवाद साधू इच्छितो. मी काही शब्द उच्चारणार आहे. ते शब्द, त्या व्यक्ती आपल्याला माहिती असेल तर कृपा करून हात वरती करायचा. आणि हे शब्द प्रयोग जे आहेत ते कदाचित एखाद्या जिवंत व्यक्तीचे असतील, एखाद्या काल्पनिक व्यक्तिरेखेचे असतील, कदाचित आणखीन काही वेगळ्या प्रत्यक्ष प्रयोगाचे असतील. असे काही शब्द मी उच्चारणार. हे शब्द जर यापूर्वी आपण ऐकले असतील तर कृपा करून हात वरती करा असे मी आपल्याला विनंती करतो. संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलं की आधी अवधान ऐकले दीजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आता ज्ञानेश्वरांच्या तुलनेत माझी योग्यता अत्यंत कमी याची मला नम्र जाणीव आहे, परंतु आपण अवधान द्यावासी माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. तर हे शब्दप्रयोग असे आहेत. पहिला शब्दप्रयोग आहे चितळे मास्तर. हां, जरा हात वरती करा. मला थोडंसं मी का करतो आहे ते सांगतो. हात वरती करा प्लीज. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. धन्यवाद. साधारण 20 ते 22 जण. एखादा क्रमांक इकडे तिकडे चुकलेला असू शकतो मोजताना माझ्याकडे. दुसरा शब्द आहे टू सर विथ लव. टू सर विथ लव. 1 2 3 4 5 6 7 8 9, साधारण 9 10 जणांनी हातवरती केला आहे. तिसरा शब्द आहे तोत्तोचान. तिसरा शब्द आहे तोत्तोचान. आता याच्यामध्ये साधारणपणे, आता मी मोजत नाही, पण साधारण 20 ते 25 जणांचे हात वरती दिसत आहेत. आता त्याच्या पुढचा अजून एक शब्दप्रयोग आहे, त्याचं नाव आहे 10वी फ. हे पण एक 25-30 जणांनी. आणि अर्थात आता मी पुढचा कुठला प्रश्न विचारणार आहे तुम्ही सांगा जरा. 12th फेल. 12th फेल, येस. तर ह्या सगळ्याचा उद्देश माझा असा होता की चितळे मास्तर तुमच्यासारखं मी पण अनेक वेळेला ऐकलं आहे, म्हणजे ज्यांनी हातवरती करून ऐकलं असं सांगितलं त्यांच्यासारखं मी पण अनेक वेळेला ऐकलं आहे, पण मी ते करमणुकीसाठी ऐकलं आहे. पण माझ्या मनात विचार आला की शिक्षक कसा असावा याचं काही आपल्याला त्याच्यात दिग्दर्शन होतं आहे का, असा एक प्रयोग मी केला. टू सर विथ लव नावाची एक इंग्रजी कादंबरी आहे. यूट्यूबवरती हा सिनेमा देखील आहे, तो आपण जरूर पाहू शकता आणि तो जरूर पाहावा असं मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे. तोत्तोचान नावाचं एक पुस्तक आहे की जपानमध्ये एका शिक्षिकेने केलेल्या प्रयोगाचं वर्णन, विशेषतः ती प्राथमिक गटांना शिकवणारी शिक्षिका आहे, तिनं केलेल्या प्रयोगांचं वर्णन त्याच्यामध्ये अतिशय सुंदर आणि ओघवत्या भाषेमध्ये केलेलं आहे. अजून एक पुस्तक आहे, त्याचं नाव मी विसरलो, परंतु आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ते आहे. आणि ते पुस्तक असं आहे की न्यूझीलंडमध्ये जे त्या ठिकाणचे मूळ निवासी आहेत, माओरी जातीचे लोक त्याचे मूळ आहेत, आणि आत्ताचे लोक हे नंतर आले तर वगैरे हा इतिहासाचा भाग सोडून देऊयात, परंतु त्या माओरी जातीतल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयोग, विशेषतः बालवाडीतल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयोग एका शिक्षिकेनं केला. ॲशले स्टॅनर किंवा असं काहीतरी नाव आहे. बऱ्याच वर्षापूर्वी ते पुस्तक वाचलं, परंतु ते पुस्तक पण आपल्याला वाचण्यासारखं आहे. तर मला आपल्या लक्षात असं आणून द्यायचं होतं की आपण सगळेजणं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो, आपण शिकण्याचा प्रयत्न करतो. प्रशिक्षणाचा एक भाग हा 12 तासांचं जे आपलं प्रशिक्षण चाललं आहे, 50 अनिवार्य तासांपैकी तो एक भाग आहे.
परंतु हे विश्व आपल्याला अफाट पद्धतीनं शिकवत असतं. त्याची काही एक मोजकी उदाहरणे मी आपल्याला सांगितली. ज्यांनी वाचली त्यांचं खरोखरच अभिनंदन आणि कौतुक आहे. परंतु ज्यांनी वाचली नसतील त्यांना माझं अगदी नम्रतेनं आवाहन आहे, विनंती आहे की आपण जरूर लवकरात लवकर हे आपण वाचावं, पाहावं आणि त्याच्यातलं काही ना काही आपल्याला ग्रहण करता येतं आहे का ते बघावं. हा एक पहिला मुद्दा मला आपल्या सगळ्यांना सांगायचा होता. दुसरा मुद्दा मला असं सांगायचा आहे की आपण ज्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती आपण बहुतेक सगळेजण आहोत, त्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती परवा दिवशी म्हणजे 12 मार्चला आपल्यापैकी एका बंधूने किंवा भगिनीने, मला नाव माहिती नाही त्यांचं म्हणून मी सांगतो, की त्यांनी एका बातमीचं त्याच्यामध्ये एक कात्रण पाठवलं आहे की भारतामध्ये मास्तर सर्वात विश्वासू. सरांनी टाकलेलं आहे. हां, आंधळे सरांनी टाकलं आहे. तर ती बातमी आपल्यापैकी बहुतेक सगळ्यांनी लक्षपूर्वक वाचली. ती बातमी वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनात काय आलं? एकतर आनंद आणि समाधानाची भावना तर नक्कीच सगळ्यांच्या मनात आली, माझ्या देखील मनात आली. अजून काही वेगळं आपल्या मनात आलं का? बघा, मी त्या बातमीतले जरा उल्लेख परत एकदा सांगतो, काही ठळक आकडेवारी मी सांगतो. त्या बातमीत असं म्हटलं आहे की 31 देशांमधील 22,000 आणि वरती काहीशे विद्यार्थी, 150च्या घरात आहेत, 22,150 पेक्षा जास्त लोकांचं सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये भारतातला निष्कर्ष असा आहे की भारतीयांचा 53% शिक्षकांवरती विश्वास आहे. आता हे सगळं बरोबर आहे. मागणं कुणीतरी मला वाटतं उत्तर दिलं, जरा मोठ्यानं सांगितलं तर बरोबर आहे उत्तर आपलं. 31 देशातले किती लोक निवडले? 22,000. भारताची लोकसंख्या किती? 140 कोटीपेक्षा जास्त. मग हा प्रातिनिधिक सर्वेक्षण आहे का? लगेच पहिला प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. तर एक प्रातिनिधिक आहे असं आपण म्हणूयात. प्रश्न मी स्वतःला विचारणार आहे, आपल्या सगळ्यांनी देखील तो स्वतःला विचारावा. याचं उत्तर कृपा करून जाहीरपणे कुणीही देऊ नये ही माझी विनंती आहे. मी जो प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर कृपा करून कुणीही जाहीरपणे देऊ नये. मन मनासी केले ग्वाही अशी आपली अवस्था असली पाहिजे या प्रश्नाच्या बाबतीत, असं मला म्हणायचं. तर हे सर्वेक्षण असं सांगतं, हे जरी प्रातिनिधिक आहे असं आपण गृहीत धरलं, सॅम्पल साईज छोटा आहे स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत असं जरी धरलं, तरीसुद्धा याचा वेगळा अर्थ असा होतो की 47% शिक्षकांच्या वरती भारतीयांचा विश्वास नाही. डॉक्टर संरक्षण दल यांच्यापेक्षा आम्ही जरा कॉलर, म्हणजे मी पुरुष असल्यामुळे म्हणतो आहे, महिला काय म्हणतील मला माहीत नाही, परंतु कॉलर ताट करू शकतो. मी 53% आहे का मी 47% आहे? हा प्रश्न आहे. याचं उत्तर कृपा करून जाहीरपणे देऊ नका. आणि एक गोष्ट आपण मान्य करूया की माझ्या संपर्कात येणाऱ्या 100% लोकांना मी प्रामाणिक वगैरे वाटणार नाही याची मला खात्री आहे. कारण जगातला एक असा महान व्यक्ती, महान पुरुष किंवा महान स्त्री मला दाखवा की ज्यांच्या आयुष्यात आणि ते गेल्यानंतर किंवा आज हयात असतील तर 100% लोक त्यांना मानतात. असा एक माणूस तुम्ही मला दाखवा. मी जे काही वाचन केलं, अभ्यास केला, त्याच्यामध्ये असं आहे की 100% कुणालाही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळं आपण असं करू, एक 10% आपण डिस्काउंट देऊ. 10% डिस्काउंट स्वतःला द्यायचा. माझ्या संपर्कात समजा 100 लोक आलेले असतील, मग ते विद्यार्थी आहेत, ते शिक्षक आहेत, आणखीन पालक आहेत वगैरे, संस्था चालक आहेत, असं सगळं आपल्याला ते माहिती आहे. स्टेक होल्डर्स असा एक शब्द वापरला जातो. तर त्याच्यातल्या साधारणपणे अजून थोडं आपण जरा थोडं लिनियंट राहूयात. 80 ते 90% लोकांना वाटतं की वा हा हे शिक्षक जरा प्रामाणिक आहेत, काहीतरी धडपड करतात, शिकवतात, काहीतरी मेहनत करतात, असं 80% लोकांना माझ्याबद्दल वाटतं. याचं उत्तर आपण स्वतः शोधावं आणि त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करावा अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती. पुढचा मुद्दा आहे, एक इतिहासाचे प्राध्यापक आहेत, त्यांच्याकडून मी बऱ्याच वर्षापूर्वी एक भाषण ऐकलं आणि ती सत्यस्थिती होती त्यावेळच्या भारतातली. एका प्रवाशानं लिहून ठेवलेलं आहे आणि त्यांनी असं लिहिलेलं आहे वर्णन, बहुतेक तो युवान श्वान वगैरे आपण जे म्हणतो किंवा त्याचं वेगळ्या पद्धतीनं नाव घेतो त्यानं लिहिलं आहे. मला आता ते बाकीचा संदर्भ आता आठवत नाही, परंतु संदर्भ असा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ज्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ही गोष्ट इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकातली आहे, ज्या भारतीय नसलेल्या विद्यार्थ्यांना नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत नाही प्रवेश परीक्षा दिल्यानंतर,
अशा विद्यार्थ्यांच्या अश्रूंच्या मुळे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी चिखल झालेला आहे. हे वर्णन इसवी सनाच्या 5व्या ते 6व्या शतकात आहे. आता मी माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो. माझं मोठेपण नाही आहे, मला याची अतिशय नम्र जाणीव आहे. माझ्यापेक्षा अधिक क्षमता, योग्यता, अनुभव असणारे अनेक व्यक्ती समोर बसलेले आहेत. परंतु माझा स्वतःचा अनुभव सांगतो. यावर्षी मी इलेक्ट्रॉनिक्स विषय शिकवतो. 11वीला 2 विद्यार्थिनी माझ्याकडे आहेत. एकीचं नाव आहे निवेदिता आणि दुसरीचं नाव आहे गीतांजली. दोघी विद्यार्थ्यांना मी प्रश्न असा विचारला की तुझं नाव फारच छान आहे, तुझ्या आधी हे नाव कुठं बरं घेतलं गेलं आहे किंवा प्रसिद्ध झालं आहे, तुला सांगता येईल का? तुम्ही सांगणाऱ्याची मला खात्री आहे मॅडम. गीतांजली हे पण त्या मुली माझ्याकडे बघायला लागल्या की सर नेमके इलेक्ट्रॉनिक्सचेच आहेत का, असा त्यांच्या चेहऱ्यावरती एक मोठा प्रश्न निर्माण झाला. मला मुद्दा काय सांगायचा आहे? मुद्दा असा आहे की हे जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आहे ते भारत केंद्रीय आहे. भारताचा विचार, भारताची परंपरा, भारताचं तत्त्वज्ञान, भारताचं श्रेष्ठत्व, भारताचा इतिहास, भारताची संस्कृती हे आम्हाला विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे. आणि आजची स्थिती आम्हाला अशी सांगते की दुर्दैवानं फार जुन्या घटना नाही आहेत. गीतांजली किंवा निवेदिता ही 100 वर्षापूर्वीची नावं आहेत, फार जुनी नाही आहेत. ती दुर्दैवानं आमच्या आजच्या विद्यार्थ्यांना माहिती नाही आहेत. त्यामुळं परवापासून या प्रशिक्षणामध्ये सहभागी होत असताना मी विचार करत होतो की या शैक्षणिक धोरणाचं समजा वर्णन करायचं झालं संक्षेपामध्ये तर काय बरं करता येईल. आणि याच्यातलं काही एक वर्णन मी स्वतः पण थोडा विचार केला, अभ्यास केला, वाचलं आहे, त्यामुळं मी पण सांगतो. आणि विशेष एक मी नाव वेगळं घेतो की आपली जी महाराष्ट्र सरकारने या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीची जी समिती आहे त्या समितीमध्ये मुंबई IITचे एक निवृत्त प्राध्यापक आहेत BH जगताप नावाचे. त्यांचं बोलणं मी साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी इथं सप महाविद्यालयाच्या परिसरात त्यांची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, त्या शाळेत झालं होतं काही विशिष्ट गटासाठी, त्या ठिकाणी ऐकलं. त्यांनी एका वाक्यात त्याचं वर्णन केलं होतं आणि मी थोडंसं त्याच्यात काही विचार करून आपल्याला सांगतो. तर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 काय आहे किंवा कसं आहे? ते आहे भारत केंद्री, ते आहे समग्र, ते आहे शिकणाऱ्याला, मी विद्यार्थी असा शब्द वापरत नाही आहे, शिकणाऱ्याला अधिकाधिक पर्याय उपलब्ध करून देणारं, ते आहे सर्वसमावेशक. मगाशी इक्विटीचा मुद्दा आपण बघितला, ते आहे सर्वसमावेशक. त्याच्यानंतर ते आहे आंतरराष्ट्रीय प्रचलित मानकांशी सुसंगत अशा पद्धतीचं आहे. अशा प्रकारचं धोरण जर राबवायचं असेल तर माझ्या मनामध्ये परवा दिवशीच्या या प्रशिक्षणापासून एकच शब्द येतो आहे आणि तो एक शब्द मी 3 वेळा सांगणार आहे. तो एकच शब्द शिक्षक म्हणून, तुमच्यासारखाच एक शिक्षक म्हणून माझ्या मनात येतो आणि तो शब्द आहे आव्हान, आव्हान आणि आव्हान. हे आव्हान पेलताना एक गोष्टीचा आपण विचार करूयात. काही वर्षांपूर्वी मी सहज मगाशी एका बाबाचं नाव इथं आलं होतं पडद्यावरती, गुगल बाबाचं. त्या गुगल बाबाला मी पण विचारलं, आपण सगळेच विचारतो, मी पण विचारलं, गुगल बाबाला विचारलं की जगातले पहिल्या 100 शिक्षण तज्ज्ञांची नावं द्या आणि त्यातले भारतीय किती आहेत, असा मी प्रश्न त्यांना पुढचा विचारला. तर त्यावेळची जी मला माहिती मिळाली, आता कदाचित बदलली का नाही मला माहीत नाही, परंतु त्यावेळची माहिती मिळाली त्याच्यामध्ये 4 भारतीयांचा समावेश आहे. त्यातले 1 मराठी आहेत, 1 गुजराती आहेत आणि 2 बंगाली आहेत. म्हणजे राज्यांच्या हिशोबात बोलायचं म्हणून मी बोलतो आहे. तर ते 4 जण कोण असतील? 1 अगदी बरोबर, रवींद्रनाथ ठाकूर हे त्याच्यामध्ये आहेत, बंगाली 1. टागोर हे इंग्रजांना बोलता येत नाही म्हणून ते टागोर म्हणतात, ठीक, तो वेगळा आहे नंतर, पण ठाकूर हां हां हे 1 बंगाली आहेत. दुसरे बंगाली आहेत, काल उल्लेख केला त्यांचा, मॅडमनी एका उल्लेख केला एका बोलण्यामध्ये, नाही, दुसरे आहेत स्वामी विवेकानंद.
तिसरा गुजराती माणूस आपल्याला माहिती आहे, परंतु तो महामानव वेगळ्या कारणासाठी आपल्याला माहिती आहे. महात्मा गांधीजी हे तिसरे आहेत. आणि चौथा महाराष्ट्रीयन माणूस, दुर्दैवानं त्याची चर्चा फार शिक्षण क्षेत्रात होते असं मला वाटत नाही. आपला अनुभव काय आहे ते मला कल्पना नाही. JP नाईकांचं त्याच्यामध्ये नाव आहे. असे 4 जणांचं नाव आहे. तर आव्हान, आव्हान आणि आव्हान याच्यासाठी एक भव्य दिव्य असं उद्दिष्ट रवींद्रनाथांनी सांगितलं आहे. ते उद्दिष्ट आपण आपल्या मनावरती कोरून घेऊयात. आणि ते उद्दिष्ट रवींद्रनाथ हयात असताना जितकं ते योग्य होतं तितकंच ते आज देखील योग्य आहे आणि ते अजून 100 वर्षानंतर देखील योग्य आहे. आणि ते उद्दिष्ट असं आहे, भयशून्य चित्त जेथे उन्नत जेथे माथा. भयशून्य चित्त जेथे उन्नत जेथे माता, मुक्त अशा स्वर्गातच जागृत होवो मम देश आता. जागृत होवो मम देश आता. हे आपण कोरून ठेवूयात आणि त्या दिशेनं प्रयत्न करूयात हे आवाहन करतो आणि थांबतो. संधीबद्दल खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. रगतच्या उन्हामध्ये पावसाच्या